धुळे शहरातले एक धक्कादायक वास्तव समोर आलंय। शहरातील 65 मराठी शाळांपैकी तब्बल 45 शाळा या बंद आहेत। उर्वरित सुरू असलेल्या 20 शाळांपैकी 13 उर्दू माध्यमाच्या तर फक्त 7 शाळा या मराठी माध्यमाच्या शाळा अस्तित्वात आहेत। या 20 शाळांपैकी काही शाळांमध्ये तर पावसाचं पाणी गळतंय आणि अशाच वर्गखोलींमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवावे लागतात। विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावं यासाठी महानगरपालिकेच्या वतीने शिक्षण मंडळाच्या शाळा सुरू करण्यात येतात। मात्र धुळ्यातील मराठी शाळांचं धक्कादायक वास्तव आता उघड झालंय। साधारणतः पटसंख्या कमी किंवा विद्यार्थी शहरामध्ये मिळत नसल्या कारणाने हळूहळू त्या बंद करण्यात आलेल्या होत्या। खाजगी शाळांची संख्या अधिक असल्या कारणाने सोबतच इंग्रजी शाळांकडे पालकांचा ओढ असल्या कारणाने या शाळेमध्ये विद्यार्थी पटसंख्या कमी होत गेली आणि त्या कारणामुळे शाळासुद्धा हळूहळू समावेशन करून बंद कराव्या लागल्या। पण येत्या काळामध्ये आमचा असा प्रयत्न आहे की पटसंख्या कशी वाढेल, विद्यार्थी पटसंख्या त्यांची गुणवत्ता कशी टिकेल याच्यासाठी सर्व टीम आमची प्रयत्नशील आहे। येत्या काळामध्ये अधिकची सुधारणा दिसेल ही अपेक्षा आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।